सक्षणा सलगर आणि कराळे गुरुजी यांच्या जोरदार फटकेबाजीनंतर आर पाटील आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील भाषणाला उभे राहिले आणि हुबेहूब आर आबांची आठवण शरद पवारांना झाली आणि पवार साहेब मंचावर भाऊक झालेले आपल्याला बघायला मिळाले। बघणार आहोत नेमकं मंचावर काय घडले। आत्ताचे नेते काय आहेत? बांधावर जा, हाय बाय तिकडेच जाय, मागं नको पाय। परंतु पवार साहेबांचा काळजाचं पाणी होतं, कारण त्यांनी बारामतीच्या काटेवाडीपासून शेतकरी पुत्रापासून काम केलेलं आहे। आयत्या पिठावरच्या नागोबांना सांगा 4 जूनला बघा म्हणावं, फक्त लीड मोजायचं काम तुम्ही करायचंय, कारण गद्दारांना महाराष्ट्र थारा देत नाही। जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल 10 वर्ष 5 वर्ष तर तुम्ही त्याला मतदान करजा। जर शिकून घ्यायची नसेल तर या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार झाल्या पाहिजे। आमचं पोट्ट स्टेटस ठेवते अब की बार 400 पार। आबे लेखा त्या बापाचा कांद्याचा कट्टा 400 पार नाही चालला आणि तू अब की बार 400 पार नारा लावून राहिला। स्वतः पंतप्रधान म्हणते का मायापाची डिग्री ठीक आहे, मी शिकलो नाही, मैं फकीर हूँ, झोला लेके आम्हाला फकीर कर साल्या दे निकडं आमच्या गळ्यात ते झोळी टाक। महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार। यानंतर रोहित पाटील भाषणासाठी उभे राहिले आणि आर पाटील आबा यांच्या आठवणींनी अक्षरशः मंचावर बसलेले शरद पवार भाऊक बघायला मिळाले। तर मंचासमोर बसलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील आर आबांच्या आठवणीमध्ये डोळ्यात पाणी आणल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। बघूयात कशा प्रकारे रोहित पाटील यांनी आर आबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि कशा प्रकारे शरद पवार भाऊक बघायला फुले आंबेडकरांचा विचार जोपासण्याकरता, त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांनी आबांना आशीर्वाद दिला। देशामध्ये आज अखेर असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला नाही। आया बहिणींची आबरू वाचली पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टाशी पंगा घेण्याची तयारी आबांनी ठेवली आणि या राज्यातले डान्स बार बंद करण्याची भूमिका स्वर्गीय आबांनी घेतली, ती पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेतली। गाव तिथे शाळा, स्वच्छ गावे, संत गाडगे बाबांच्या नावाने स्वच्छता अभियान चालवलं। ते आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गीय आबांना आशीर्वाद दिला म्हणून चालू शकले। आज या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे। एकेकाळी कवटे मंका सांगोला या भागामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं। तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिकीकरण मिळावं, पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून डाळिंब संशोधन केंद्र सुद्धा सांगोल्याला आदरणीय पवार साहेबांनी चालू केलं आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यावेळेस पवार साहेबांनी घेतली। आज दूध उत्पादकांची परिस्थिती काय आहे, दुधाचे दर काय आहेत, त्याच्यावरती बोलायची यांची हिंमत नाही। निवडणुकांना सामोरं जात असताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची रोहित पाटील बोलत असताना हुबेहूब आबांची आठवण उपस्थित जनसमुदायाला आली आणि कशा प्रकारे शरद पवार देखील मंचावर भाऊक बघायला मिळाले ते आता समोर बघणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा रोहित पाटील यांचं हे शेवटपर्यंत असं भाषण आणि तुमचं मत कमेंट करायला देखील विसरू नका की तुम्हाला देखील रोहित पाटील यांचं हे भाषण ऐकून आर आबांची आठवण येते का आणि तुम्ही देखील भाऊक झालेले आहात का। आज आपण परिस्थिती बघतोय, एकही भरती व्यवस्थित होत नाही, भरती झाली तर त्याचा निकाल लागत नाही, पेपर झाले तर पेपर फुटतायत आणि त्याच्या विरोधात कायदा करावा म्हणून रोहित दादा पवारांबरोबर पुणे ते नागपूर आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो, त्या युवा संघर्ष यात्रेचा शेवट आम्हा दोघांना अटक करून नागपूरमध्ये ठेवलं। आज जे लोकांचे प्रश्न मांडतायत त्यांना अटक केलं जातंय, त्यांच्या मुसक्या दाबल्या जात आहेत। पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याला न्याय देण्याचं काम केलं,
आणि त्याच कांद्याची निर्यात बंद केली, दर पडला, म्हणून सुप्रियाताई कांद्याची माळ घालून ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेल्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं निलंबन करण्याचा घाट सुद्धा या शासनाने घातला. आता आपण सर्वांनी निवडण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी जी लेख उभी राहिली, शेतकऱ्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या लेकीनं संबंध दिल्लीची संसद वेटीस धरली, तिच्या मागे उभं राहायचं का? ज्यांच्याकडे विकासाचं विजन नाही, विकासाचा स्कोप नाही, उद्याचा बारामती लोकसभा मतदारसंघ कसा असला पाहिजे या बाबतीत कुठला विचार नाही, यांच्या पाठीमागे उभं राहायचं. हा फरक करून आपण सुप्रियाताईंना मत देण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय. कोणी उठतंय शिवछत्रपतींवरती बोलतंय, कोणी उठतंय संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती बोलतंय, कोणी उठतंय ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवली त्या महात्मा फुल्यांच्या बाबतीत बोलतंय. कोणी यांचा आमदार खासदार त्या विरोधात बोलत नाही. आदरणीय पवार साहेब त्या विरोधात आवाज उठवतायत. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे यासाठी एकमेव माणूस आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयासारखा उभा असेल तर तो आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबर उभा आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची वेळ आलेली आहे. 350 वर्षांपासून आम्ही एक स्वप्न बघतोय की महाराष्ट्राच्या मातीतलं कुणीतरी दिल्लीमध्ये जावा आणि त्याने दिल्लीवरती राज्य करावं. पण प्रत्येक वेळेला तानाजी मालुसरे म्हणून कुणीतरी साथ देण्याऐवजी तर अशा प्रकारे रोहित पाटील यांनी आबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि कशा प्रकारे आपल्याला सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचं आहे. कारण शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल, युवकांचं भलं करायचं असेल तर दिल्ली दरबारी आपल्याला परिवर्तन घडवावंच लागेल. आणि यासाठी आघाडीच्या उमेदवाराला अर्थात सुप्रिया सुळेला येथून बारामतीतून आपल्याला विजयी करायचं आहे. पवारांचं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला सुप्रिया सुळेंना विजयी करावंच लागेल असं देखील आवाहन रोहित पाटील यांनी या सभेमध्ये केलं. त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की शंभूराजांची भूमी आहे, या शंभूराजांच्या भूमीतून देशाला हाक देऊया आणि सुप्रियाताईंची तुतारी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणूया. हे आव्हान मी आज या मतदारसंघामध्ये करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.